या ना या ना. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता या विषयांवर काही चिंतन करीत आहोत. अध्याय 22 आहे श्रीरामकृष्ण वचनामृताचा. आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ईश्वरापर्यंत पोचायचं आहे. आणि हा विषय आहे की ईश्वरापर्यंत पोचता येतं. हा विश्वास आपल्यामध्ये, विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. आपण ज्याला आत्मविश्वास म्हणतो. आत्मा शब्दाचे 2 अर्थ होतात. एकीने त्याला म्हणतात आपण आत्मा म्हणजे जो युनिव्हर्सल आहे, कॉस्मिक आहे. गीतेमध्ये त्याला येन सर्वमिदं ततं म्हटलं आहे. ततं म्हणजे व्याप्तम. येन सर्वम इदम ततं, इदम सर्वम येन ततं. हे सगळं काही जे आहे ज्याचा आपण अनुभव घेतो किंवा अनुभव घेऊ शकतो किंवा अनुभव घेऊ शकत नाही, जे आपल्या कल्पनेत येतं, मनाने जिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा मनाने आपण पोहोचू शकत नाही, सगळंच्या सगळं त्याला दृश्य किंवा अदृश्य म्हणतो किंवा दृष्ट किंवा अदृष्ट म्हणतो. जे दिसतं, जे दिसत नाही, सगळंच्या सगळं. ततं व्याप्तम येन म्हणजे असं काही, येन म्हणजे हे काय आहे, सर्वनामाला धरून आहे. म्हणजे काही एक असं तत्त्व आहे जे तुम्हाला त्याला इंडिकेट करता येत नाही. अनिर्देश ज्याला म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये, दाखवता येत नाही पण आहे. हे जी गोष्ट आहे पण दाखवता येत नाही, त्याचा डायरेक्ट अनुभव घेता येत नाही. कारण अनुभव घेण्यासाठी जी आपल्याकडे साधनं आहेत, इंद्रिय आहेत, तिथे ते पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास. मग स्वतः म्हणजे 2 भाग. जसं मी म्हटलं की एक म्हणजे आपण स्वतः. मी काहीतरी स्वतःला वेगळं समजतो, माझी वेगळी ओळख आहे, माझी आयडेंटिटी वेगळी आहे, माझं ओळखपत्र वेगळं आहे, माझं आधार कार्ड वेगळं आहे, माझं पॅन कार्ड वेगळं आहे. सगळं पूर्णपणे माझी एक स्वतंत्र अशी ओळख आहे. माझा नंबर वेगळा आहे, सगळंच वेगळं आहे. आणि मी त्याचवेळी मी संपूर्ण कॉस्मिक पण आहे. माझं अस्तित्व सार्वकालिक सार्वभौमिक व्यक्तित्व आहे. माझं अस्तित्व आता कसं आहे की मी इथे बसलेलो आहे म्हणजे इतर ठिकाणी नाही आहे. यावेळी मी इथे आहे म्हणजे यावेळी इथं कोणत्या ठिकाणी नाही आहे की नाही. हा एवढा वेळ मी इथंच आहे, इतर ठिकाणी मी नाही आहे, की इतर वेळी मी नाही आहे. म्हणजे भूतकाळी मी नाही आहे, आता वर्तमानकाळीच आहे आणि भविष्यकाळी पण नाही आहे. त्याला आपण
कॉज इफेक्ट आणि म्हणतो, देशकालनिमित्त म्हणतो. तर ह्या एकाच वेळी आपण आहोत एका छोट्या शरीरामध्ये, आणि एकाच वेळी आपण संपूर्ण विश्वव्याप्ती वैश्विक आपलं अस्तित्व आहे. मग आत्मविश्वास म्हणजे काय? या दोन्हीवर विश्वास ठेवा एकाच वेळी. म्हणजे आपल्या सामर्थ्यावर आपण प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो, आपल्याला ते मिळू शकतं. कारण हा स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद, सेल्फ कॉन्फिडन्स सगळं अवलंबून आहे, प्रत्येक गोष्टी अवलंबून आहे. ज्याच्यात जितका जो असेल तितका तो महान होतो. आता त्याच्यात पुन्हा आपण आणखी बघू शकतो, ज्याच्यामध्ये मी करू शकतो असं म्हणतो. आता हा मी काय असतो? हा व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल मी असतो. मी व्यक्ती आहे आणि माझा मी ते पण मोठे कामं करू शकतात. पण जे म्हणतात की मी वैश्विक आहे ते आणखी मोठे करू शकतात. त्यांना आपण काय म्हणतो? चिरंजीव म्हणतो. म्हणजे ते नेहमीच जिवंत असतात, कधीच मरत नाहीत. मोठी मोठी कामं करणारे पण जिवंत असतात आपल्या कीर्तीने, परंतु त्यांची कीर्ती जी आहे ही थोडीशी कमी असते. त्याच्यावर काळाचा प्रभाव चालतो. पण ज्यांचे जे जे वैश्विक आपलं अस्तित्व आहे, येन सर्वमिदं ततं, ते मात्र आपण काय करतो? त्यांचा आत्मविश्वास ह्या शरीरावर नसतो फक्त. त्यांना माहिती आहे याच्या काही त्रुटी आहेत, याच्या काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. याचा कधीतरी जन्म होतो, कधीतरी मृत्यू होतो. कधी याला वाटतं आपण फार सामर्थ्यवान, कधी वाटतं माझ्याने काहीच होणार नाही. तो स्वतःला फारच दुबळा समजतो. सतत परिवर्तन आहे. हाही काहीतरी करतो आहे की नाही? आपण काही नेहमीच काही उत्साही नसतो. कधीकधी आपला उत्साह पूर्णपणे संपून जातो. आपल्या निराशा मनामध्ये येते, हताश होतो आपण, पुन्हा उठतो आपण, पुन्हा करायला लागतो. आपल्या आतली आणि भोवतालची परिस्थिती सारखी बदलत असते आणि त्याप्रमाणे मग आपण बदलत असतो. पण त्याच्यावर बदललं तरी, परिस्थिती बदलली तरी, आपलं मन बदललं तरी जो पुन्हा ठाम उभा राहतो, त्याला म्हटलं आहे पुरून उरतो आपण. सर्वांना पुरून उरतो. जणू काही सगळं जगच आपल्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करते, फक्त हा विचार. तरी आपण आता थोडंसं आपण समाज स्थितीकडे जाऊया. असं दिसतंय सामाजिक स्थितीमध्ये सगळं जगत जणू काही भारताच्या विरुद्ध उभं आहे. मीडिया म्हणा, इत्यादी इत्यादी. हा विषय तुम्हाला बराच माहिती आहे. असं वाटतं की सगळे जगत संपूर्ण जग, सगळ्या जगातले देश, समाज, सगळे काही जणू काही भारताला काय करतात? चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात. असं धरून चालू आहे. असं आहे पण थोड्या प्रमाणात. पण काय आपलं सामर्थ्य कुठे आहे? हे उदाहरण आहे की आपण या सर्वांना पुरून उरलो पाहिजे. कारण ते आपल्या हातात नाही आहे. समोरच्यानी कसं वागावं हे आपल्या हातात नाही आहे. आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे. म्हणून आपण काय करू शकतो ते आपण करायला पाहिजे. आपण काय करू शकत नाही तो वेगळा विषय आहे. म्हणून आत्मविश्वास म्हणजे काय? आत्म्यावर विश्वास आणि स्वतःवर विश्वास, दोन्ही अर्थ आहे त्याचे की नाही. ते बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहे. मैत्रेयीला याज्ञवल्क्य ऋषी सांगतात की नाही की आत्मावारे द्रष्टव्या, म्हणजे तो आत्मा जो सर्वव्यापी आत्मा आहे की नाही. आणि तिथे म्हटलं आहे नवारे पत्यू कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती. तो मोठा मंत्र आहे. तो शेवटचा त्याचा आहे, नवा सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. म्हणजे आपल्याला सर्व जग प्रिय का वाटतं? पतीला पत्नी प्रिय का वाटते? नवारे पत्यू कामाय पतिप्रिय भवती, नवारे जायाई कामाय जाया प्रिया भवती. ती जाया म्हणजे पत्नी की नाही, पती म्हणजे पती. पती शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे प्रिय का वाटतात? कारण दोन, आत्मनं कामाय आत्मस्तु कामाय सर्वं प्रेम भवती. म्हणजे त्याला स्वतःवर प्रेम असतं म्हणून तो दुसरं प्रेम करतो. म्हणजे स्वतःवर प्रेम, पहिले आपलं स्वतःवर प्रेम असतं, मग दुसरं असतं. मग स्वतः म्हणजे आपण असे म्हणू शकतो स्वतःच्या आत्म्यावर प्रेम आहे, ते फक्त प्रकट होतं. कारण आत्मा हा प्रिय आहे, अस्तिभाती प्रिय आहे.
अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे तो चैतन्यमय आहे आणि त्याचं प्रियत्व हा असा स्वभाव आहे. तिन्ही स्वभाव आहे. सच्चित आनंद स्वभाव आहे. मग आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे की नाही. हा विश्वास की सर्वोच्च स्थिती आहे की नाही. ही स्थिती सर्वोच्च आहे. श्रवणामध्ये, सत्संगामध्ये, शास्त्र चर्चामध्ये हा एकच विषय फार महत्त्वाचा असतो. काय की विश्वास. हा विश्वास आपल्यामध्ये सतत वाढला पाहिजे, का तो नेहमी कमी होतो. जसं आपल्यावरती पाणी भरतो वरच्या टंकीमध्ये, ओव्हरहेड टँक, आणि ते सतत रिकाम होत असतं कारण आपण वापरतो. ते सगळे त्याचे तोट्या सगळीकडे दिलेले असतात आणि ते पाणी सतत त्याचा होत असतो, चालू असतं. मग त्याची पातळी कमी कमी होत असते. तसंच विश्वासाची पातळीसुद्धा कमी कमी होत असते. प्रत्येक गोष्टीचीच पातळी कमी असते कारण आपण ते वापरतो. मग ते कसं वापरायचं ते सतत भरत राहावं लागेल तुम्हाला. म्हणजे वापरलं जसं पैसे, आपण पैसे वापरतो, कमी होतात, पुन्हा भर टाकत असतो. प्रत्येक गोष्टी तसंच आहे, त्यात भर टाकावी लागते आपल्याला. पण असं करत असताना ही प्रक्रिया आहे की नाही. तर हे आपल्याला समजण्यासाठी, त्याची आपल्याला संपूर्ण कल्पना येण्यासाठी काही गोष्टींचा आपल्याला काय करावं लागेल. आपण निराश होणार नाही. निराश करणारी तत्त्व असली तरी आपण कधी निराश म्हणजे काय, आशा नाही. हताश म्हणजे आशा संपली, त्याला हताश म्हणतो. हत आशा. निराशा म्हणजे काय, ती कमी झाली. आपल्याला निराशी व्हायचं नाही, हताशी व्हायचं नाही, उदासी व्हायचं नाही, उद्विग्न व्हायचं नाही. आपण समजलं पाहिजे की काय हे स्वाभाविक आहे. ही प्रक्रिया आहे, विकासाची प्रक्रिया आहे. जसं आपण हळूहळू मोठे होतो, आपली उंची वाढते, वय वाढतं, आपलं वजन वाढतं, आपल्या क्षमता वाढतात, आपलं ज्ञान वाढतं, आपला अनुभव वाढतो. ही प्रक्रिया आहे. तसंच इथेही आहे की नाही. हळूहळू वाढतं आहे. हा विश्वाससुद्धा हळूहळू वाढतो आणि तो कमी पण होतो. तुम्ही जर निष्काळजी असला नाहीसा पण होऊ शकतो. तुम्ही जर त्यामध्ये दुर्लक्ष केलं तर तो संपून पण जातो. आपला कधीकधी आपल्यामध्ये देवावर विश्वास होता, आपण थोड्यामध्ये आस्तिकता होती, थोडं मन शांत होतं, हे आपण विसरून जातो. कारण आपण भलतीकडे, त्याला काय म्हणतात ना, श्रीरामकृष्ण म्हटलं आहे की आपण जर वाममार्गाला आडमार्गाला लागलो की पुन्हा मुख्य रस्त्यावर यायला फार त्रास जातो. तसं म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे. इथे छान आहे ते वाक्य की आपल्याला ईश्वरापाशी जाऊन पोचता येतं. या दोन गोष्टी आहेत. एक तर ईश्वर आणि दुसरं म्हणजे पोचता येणं. शक्यता समजायला पोटेन्शियलिटी म्हटलं आहे. तुम्हाला पोचता येऊ शकतं, तुम्हाला पोचता येणं म्हणजे प्राप्त होऊ शकतं या अर्थाने की नाही. ते गंतव्य म्हणजे पोचता येणं की नाही. तुम्हाला ते मिळू शकतं, पण ते मिळण्यासारखं ते त्याचं महत्त्व समजलं पाहिजे ना. आपल्या मनाला त्याचं महत्त्व ज्या गोष्टीचं मनाला महत्त्व पडतं त्या गोष्टी मागे लागतो आपण, नाहीतर पण मागे लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याची शक्यता कळली पाहिजे. आपण मागे लागलो आणि मिळतच नसलं तर काय करणार. आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, आपल्याला मिळणारच नाही. किती तुम्ही प्रयत्न करा, किती पुरुषार्थ गाजवा, काही होणार नाही. हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. दोन्ही गोष्टी नाही आहे. तुम्हाला पोचता येतं, तुम्हाला मिळवता येतं आणि तुम्हालाही मिळवता येतं. तुम्ही काही वेगळे नाही आहे की तुम्हाला जमणारच नाही, असं नाही आहे आणखी नाही. आणि जे मिळणार ते सगळ्यात सर्वोच्च आहे. त्याच्यापेक्षा आणखी काही मोठं नाही. म्हणजे तुलनाही नाही, ही तुलना नाही आहे, याची तुलनाच होऊ शकत नाही आहे. जसं अंधाराची आणि उजेडाची तुलना होऊ शकत नाही आहे, तशी याची तुलना होऊ शकत नाही. पण आज करावी लागते. कारण काय, आज आपल्यासाठी हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आपण जे जीवन जगतो आहे ते फार महत्त्वाचं आहे. इथे ज्ञानयोगामध्ये फार सुंदर स्वामी म्हटलं आहे की आपण सर्वजणच यथाकाल पूर्णत्व प्राप्त करीत आहोत, पावणार आहोत, पूर्णत्व पावणार आहोत, असा शब्दप्रयोग आहे इथे. यथाकाल सर्वजणच, आपण सर्वजणच म्हणजे कोणीही त्यातून बाद झालेलं नाही आहे, सगळेजणच.
आपण सर्वजणच यथाकाल म्हणजे वेळ आल्यानंतर, कालेन विंदती असं गीतेमध्ये म्हटलं आहे. कालेन विंदती म्हणजे वेळ आल्यानंतर होईल आहे की नाही. एखादा लहान मुलं आहे तो यथाकाळ होईल, मोठा होईल आहे की पण त्याला वेळ जावा लागतो. झाड आहे लावल्याबरोबर एकदम मोठं होत नाही, त्याला वेळ झाला की तो काल त्याला कालेन विंदती म्हटलं आहे गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये. नै ज्ञानेन सदृशं विद्यते, नै ज्ञानेन सदृशं पवित्रं य विद्यते तत् स्वयं कालेन विंदती. ते स्वतःहूनच आपोआप, स्वतः म्हणजे आपोआप. तुम्ही प्रयत्न केले पण प्रयत्न केल्यानंतर फळ यायला मात्र ती वेळ यावी लागते. तिथं प्रयत्न काय करणार, आपोआप होतं ते आहे की नाही. जेव्हा वेळ आली तेव्हा मूल जन्माला येतं. प्रयत्न करणं मी वाट पाहणार, आणखी दुसरा कोणता प्रयत्न करणं आहे, त्याला म्हटलं आहे विंदती. तत् स्वयं म्हणजे स्वतःहूनच प्रयत्न करणं म्हणजे वाट पाहणं. कालेन विंदती, काळ आला की तुम्हाला ते प्राप्त होतं. म्हणूनच हे जे आला म्हटलं आहे आत्मविश्वास. तुम्ही स्वामींच्या बघा ते आत्मविश्वास खूप पडतो. विश्वास विश्वास विश्वास. तुमच्या सर्व देवांवर विश्वास असेल, 33 कोटी देवांवर विश्वास असेल आणि तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आपण याचा सरसकट अर्थ लावतो, ठीक आहे. पण आत्मविश्वास म्हणजे तो आत्मा आहे प्रत्येकामध्ये आणि तो प्रकट होणारच. तो प्रकट होण्याची इच्छा करतो आहे, वाट पाहतो आहे, होणारच ते. इट्स अ व्हेरी नॅचरल, स्वाभाविक आहे ते, सहज आहे ते. जगामध्ये तसंच होतं ना, आहे की नाही. सहज ते झाड मोठं होतं, त्याला पालवी फुटते, त्याला फळं येतात, आंबे येतात, रस चाललं आहे जगामध्ये की नाही. ते तुम्ही काय करता, आहे की नाही. तुम्ही करता आणि करत पण नाही, सगळं जग करत असतं, काहीतरी क्रियावान आहे की नाही. त्याला म्हटलं आहे की हे सगळं ब्रह्म जे आहे हे एकाच वेळी ते व्याप्त आहे, व्याप्तम, आणि एकाच वेळी ते तुमच्यामधून काम करता येते. याचा अर्थ आपण पाहतो निर्गुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. आता इथे काय स्वामीजी म्हणतात की आपण सर्वजणच यथाकाल पूर्णत्व पावणार आहोत. आता इथे म्हटलं आहे की ईश्वरापाशी जाऊन पोचतो. या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ईश्वरापाशी जाऊन पोचणं, पण हा शब्द थोडासा थिओलॉजिकल आहे. म्हणजे कसं की कोणाला म्हणा आम्हाला ईश्वर समजत नाही आहे, आम्हाला ईश्वराविषयी काही पसंत पडत नाही, हा शब्द आम्हाला आवडत नाही, आम्हाला देवबिव काही नाही, आमच्या देवावर विश्वासच नाही आहे, देव आहे आपल्याला मान्यच नाही आहे, नाही, आम्ही धार्मिक नाही आहे, आम्ही आध्यात्मिक नाही आहे, आम्ही उलटे आहोत सगळे. तर काय करणार. पण पूर्णत्व पावणार आहोत, आम्हाला पूर्णत्व प्राप्त करायचं नाही आहे, हे जरा याला जर म्हणणं जरा कठीण जाईल आहे की नाही. जो पूर्णपणे संशयी आहे, संशयग्रस्त आहे, संशयात्मा, गीतेमध्ये त्याला संशयात्मा म्हटलं आहे. संशयात्मा विनश्यती, हा पूर्ण संशयात्मा आहे की नाही. निहिलिस्ट आहे तो, कशावरच विश्वास ठेवत नाही. पण त्याला याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. कशावर की यथाकाल पूर्णत्व पावणार आहोत, परंतु ह्या अपूर्णतेचा त्याग करूनच. ही अपूर्णता आपल्याला लक्षात आली पाहिजे. बस की सुंदर आहे बघा की नाही. फार कमी शब्दामध्ये, फार कमी याच्यामध्ये तात्विक जास्ती न करता, त्याचा जास्ती प्रसार न करता, म्हणजे तुम्हाला पूर्णत्व मिळेल पण अपूर्णतेचा त्याग करून. कोणती गोष्ट अशीच आहे की नाही. तुम्हाला उभं राहता येईल, तुमची खुर्ची सोडल्यानंतरच उभं राहता येईल. एकाच वेळी तुम्ही खुर्चीवर बसले आणि एकाच वेळी खुर्चीच्या बद्दल असं होत नाही. एक सोडली की दुसरी तुम्हाला पकडता येते. ते सर्कसमध्ये ट्रॅफिक असतो, आजकाल सगळं बंद झालं आहे. ट्रॅफिक म्हणजे तिकडे पाळणा असतो, इकडे असतो, त्याच्यात उलटे लटकतात, पाय लटकून लटकतात, तो तिकडे असतो. ते बरोबर रिदममध्ये ते असतात, त्यात म्युझिक वाजत असतं. तो इकडनं सोडतो आणि तो तिकडनं पकडतो. ते किती आश्चर्य बघा. उंच असतात ते ट्रॅफिक असतात ना सर्कसीमध्ये, ते खूप उंच असतात. आणि ते पडले तर ते जाळी असते खाली, पडलं तरी काही आपटत नाही, जाळीवर आपटतो, तो मरत नाही तो. पण पडत नाही कोणी. तो जोकर वगैरे पडतो खाली, ते फक्त हसवण्यासाठी असतं.
इथून सोडतो आणि नंतर त्याला पकडतो तिथे. म्हणजे तुम्हाला ते पकडायचं असेल त्याला सोडावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर अपूर्णता तुम्हाला सोडावं लागेल. आता म्हणजे अपूर्णता काय की नाही, अपूर्णता तेच तरच तुम्हाला सोडण्याचा प्रश्न येईल ना. त्याग म्हणजे काय, तुम्ही त्याग म्हणजे अपूर्णतेचा त्याग करता, चुकीचा त्याग करता. त्याग म्हणजे काही ते निगेटिव्ह गोष्ट नाही, पॉझिटिव्ह आहे ते. आता ते काय म्हणतात, आता बघा हे आपण बघू आणि पुढे जाऊ. हे जगत काहीही नाही. व्हेरी स्ट्रॉंग विचार आहे हा की नाही. हे जगत काहीही नाही, त्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला अर्थ खूप आहे, भरपूर अर्थ या जगामध्ये. पण हे सगळं कसं आहे, आत्मतत्वाच्या दृष्टीने लक्षात घ्या, आहे की नाही. आणि असं ते आपण बघतो, व्यवहारात बघतो, अनुभवात बघतो. हे जगत काही असं वाटतं कधी कधी कशात काही अर्थ नाही आहे, पण ते फार कमी वेळी वाटतं. हे जगत काहीही नाही, त्यात काहीच अर्थ नाही. पुढचं, तो नुसता फाफट पसारा आहे. फाफट पसारा म्हणजे काय, पसारा खूप आहे पण त्याच्यात काही नाही आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात सार काही नाही, त्याला फाफट पसारा म्हणतात. निरर्थक पसारा. तुमच्याकडे खूप पुस्तकं आहेत पण कामाचे काहीच नाही आहे, किंवा खूप वस्तू आहेत नुसता कचरा येतो, तुम्ही तो रिकामा नाही केलेला आहे, त्याला बाहेर नाही काढलेलं आहे, त्याला फाफट पसारा म्हणतात. तो नुसता फाफट पसारा आहे. फार फार तर फक्त हे समजून घ्या याचं कशाला म्हणतात ते. अपूर्णता म्हणजे काय आणि पूर्णता म्हणजे काय तुम्हाला समजेल. फार फार तर म्हणजे तुम्हाला अगदी हे फारच कडक झालं आहे, काही अर्थ नाही आहे, जगत काही नाही आहे, फापट पसार आहे. जर आपल्या डोक्याला झिंजण्या येतील म्हणतात तुम्हाला तसं त्रास होत असेल तर फार फार तर ह्या जगाला त्या सत्याचे एक हेडीस. हेडीस म्हणजे काय, काय भयंकर न बघता येण्याचं तर हेडीस म्हणतो. विकृत व्यंगचित्र म्हणता येईल आहे. आपण या जगालाच काय करून धरून बसलो आहे, त्याची छाया म्हणता येईल आहे. इतकेच, याच्या पलीकडे काही नाही. पुढे ते काय म्हणतात, आपण त्या सत्याप्रत पोचलेच पाहिजे. मग ते सत्य म्हणजे काय आहे, त्या सगळंच काही आहे, त्या सगळ्याच अर्थ आहे. तो फापट पसारा नाही आहे, एकदम सार आहे. आणि सगळंच ते काय आश्चर्यकारक आहे. उपनिषदात म्हटलं आहे आणि गीतेतही म्हटलं आहे, आश्चर्यवत पश्यति कश्चित्. अद्भुत आहे ते. या जगामध्ये अद्भुत वगैरे काही नाही आहे. आपण किती म्हटलं, त्याचे किती देवारे माजवले, किती वंडरफुल म्हटलं, ते वंडरफुल काही नाही आहे. तुम्हाला ते कळलं तर मग याला मग कळलं हे वंडरफुल आहे की नाही. अद्भुत म्हटलं आहे, आश्चर्यकार. आश्चर्यवत पश्यति कश्चित् गीतेमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे की नाही. कुशला अनुशिष्टा की नाही, सगळंच वंडरफुल आहे. आज आपल्याला मात्र पुढे काय म्हणतात बघा, आपण त्या सत्याप्रत पोचलेच पाहिजे. तुम्हाला जग तुम्हाला मागे ओढतं आहे पण तुम्ही तिथे पोचलेच पाहिजे. त्याला म्हणतात आपण पोचूच की नाही. उठा जागे व्हा, उत्तिष्ठत जाग्रत. तो नचिकेत लहान मुलगा आहे बघा. यमराज तुम्हाला या लहान मुलाला काय समजतं आहे, त्यांनी म्हटले, यमराजांनी म्हटलं रे तुला काय समजतो, लहान मुलगा आहे, तुला काय, तुला जे समजतं ते तुला माग की, जे तुला समजत नाही आहे ते कशाला मागतो की नाही. आता त्या लहान मुलाला त्याग काय समजणार, वैराग्य काय समजणार. आपल्याला समजत नाही त्याग काय, वैराग्य काय, आपल्या डोक्यावरून जातं आहे की नाही. आपल्याला काही कळत नाही, थोडंफार कळलं तरी आपण ते झटकून टाकतो की नाही. स्वामींना झिंजण्या येतात मेंदूला आपल्या, असं म्हणतात स्वामी विवेकानंद की नाही. आपण झटकून टाकतो. तर लहान मुलाला काय समजणार. आणि यमराजाला तेच म्हटलं, याला काय समजणार, तुला जे समजतं तू सरळ घे की नाही. आता खरं त्या ते जे दिलं न मागता यमदेवाने, ते सुद्धा त्याला कुठं समजणार लहान मुलाला. या अप्सरा आहे, त्या रथ आहे, ते संगीत आहे, तुला राज्य घे, सत्ता घे, वाटेल तेवढी संपत्ती घे, वाटेल तेवढं आयुष्य घे, नातू पंटू घे, हे त्याला काय समजतो, लहान आहे. पण हे घे, हे काहीतरी समजेल तुला. परंतु मेल्यानंतर काय होतं, आत्मतत्व काय, हे तुला काय समजणार, शक्यताच नाही आहे. पण त्याला ते समजतं आहे की नाही. त्याला समजतं आहे. का समजतं आहे, कारण त्याच्यामध्ये जे आपल्यामध्ये नाही आहे, इतर कोणामध्ये नाही आहे, ते त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याला समजते.
इथे म्हणतात त्याग वैराग्यच आपल्याला तेथपर्यंत घेऊन जाईल. आपल्याबरोबर ते शेवटपर्यंत राहील आहे. बाकी सगळे साथ सोडते, पण त्याग वैराग्य आपलं सोडणार नाही. तीच खरी खरी आपली पुंजी आहे, तेच खरी खरी आपली उपलब्धी आहे. तोच खरा खरा आपला आधार आहे, भरोसा आहे. कारण काय आहे, त्याच्यातच सत्य आहे. म्हणून आपण त्याचा आधार घेऊन सत्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. याच्यात पुढे ऑप्शन नाही आहे, चॉईस नाही आहे. झालं नाही झालं असं नाही आहे. नाही झालं तर तुम्हाला कधी ना कधी करावंच लागेल. ते तुम्हाला 10वी पास करावंच लागेल कधी ना कधीतरी. 2दा बसा, 4दा बसा, 5दा बसा, करून टाका ते एकदाच. कमीत कमी तेवढं तरी शिकून घ्या. नाही तर काहीच होत नाही आहे. असं काही ना काहीतरी कमीत कमी मिनिमम क्वालिफिकेशन आजकाल म्हणतो ना आपण. त्याग हा आपल्या खऱ्या जीवनाचा पायाच आहे. पायाशिवाय जमीन कशी होणार, इमारत कशी होणार. जीवन ही इमारत असेल तर आपल्या जीवनाचा पाया हे त्याग वैराग्य आहे. आपण ज्यावेळी आता हे मध्ये सोडून देतो मी. आता पुढे बघूया. आपण त्या सत्यातच आहोत. मग आपल्या अनुभवास येईल की आपण त्या सत्यातच आहोत आणि ते सत्यच ईश्वर आहे आणि तोच आपले खरे स्वरूप आहे आणि तो सदाच आपल्यात आहे. आपल्या सांगाती आहे. सांगाती म्हणजे सोबती आहे. आपल्या जवळ आहे, बाजूला आहे, आजूला आहे, मागे आहे, वर आहे. गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये आपण त्याच्यातच वसूया, आपण त्याच्यातच असूया. आत्मसाक्षात्कारा कठोपनिषदावरचं स्वामींचं लेक्चर आहे, व्याख्यान आहे की आपण त्याच्यातच असूया आणि त्याच्यातच वसूया. असूया वसूया थोडं अर्थ छेद आहे, त्याचा थोडा फरक आहे, पण जवळपास एकच आहे. असूया म्हणजे वसूया म्हणजे नेहमीसाठीच, असूया म्हणजे असतो नसतो अशा अर्थाने, पण दोघांचे अर्थ जवळपास सारखे आहेत. आपण असूया म्हणजे असूया, त्याच्यात नसूया पण असू शकतो. वसूया म्हणजे तिथेच आहोत आपण असूया आणि वसूया हे जरी मोठे कठीण वाटत असले तरी ते हळूहळू ते साधू लागेल, म्हणजे शक्य होईल. साधू लागेल ना, म्हणजे साध्य होईल. या अर्थाने जमेल तुम्हाला. आज जरी आपल्याला एक खूप मोठं कठीण वाटत असले, म्हणजे ऐकायलाही कठीण आहे, ते समजायलाही कठीण आहे, पण जमेल ते. त्यालाच आपण इथं विश्वास म्हटला आहे की आपण त्याला प्राप्त करू शकतो. आपण गेल्या वेळी बरंच बघितलं होतं की नाही. हे शोधू जाता जाता म्हणजे शोधण्याची आपली तशी मानसिकता तयारी झाली पाहिजे. आपला तो संस्कार प्रबळ झाला पाहिजे की जेणेकरून जसं एखादा वैज्ञानिक असतो तर तो संस्कार खूप प्रबळ असतो. तो सायंटिस्ट म्हणजे काय, तो संशोधक असतो आहे की नाही. त्याला आपण संशोधक म्हणूया. संशोधक म्हणूया काय, सम्यक शोधक. तर तो स्वभावच असतो शोधन करण्याचा. त्याची प्रक्रिया असते याच्यामध्ये. कसं शोधन म्हणजे संशोधन कसं करायचं त्याची पण प्रक्रिया असते. जसं याच्यात मीमांसाशास्त्र म्हणतात त्याला. विचार कसा करायचा की नाही, त्याचा प्रारंभ कसा करायचा, मध्य काय असतो, त्याचा अंत काय असतो, सगळी त्याची प्रक्रिया आहे. त्याला मीमांसाशास्त्र म्हणतात. त्या पद्धतीने तुम्ही गेले, तुम्हाला बरोबर त्या टोकाला तुम्हाला त्याचा काय मिळेल आहे, उत्तर मिळेल आहे. जसे भूमितीमध्ये किंवा इतर याच्यामध्ये आपण काय करतो, त्या पायऱ्यांनी गणित सोडवतो, 1 2 3 4 आणि शेवटी काय त्याचं उत्तर येतं, QED आहे की नाही, साध्यम सिद्धम. जे आपल्याला साध्य करायचं आहे ते सिद्ध झालं, आपण सिद्ध करतो. गणितात असतं ते, भूमितीमध्ये विशेष करून आहे की नाही. आपण ते बरोबर शेवटी एक एक पायरी येतो आणि शेवटी आपण ते सिद्ध करतो. जे सिद्ध करायचं आहे ते सिद्ध करतो. त्याला साध्यम सिद्ध म्हणतात किंवा QED म्हणतात की नाही. तसंच इथे आपल्याला हे साधू लागेल तेव्हा, जेव्हा साधल्यानंतर, तुम्हाला जमल्यानंतर आपल्या प्रत्ययास म्हणजे अनुभवास येईल की तीच एकमेव आनंदमय अवस्था आहे. वाक्य फार छान आहे. तीच एकमेव, एकटीच आनंदमय म्हणजे सगळं आनंद, तर आनंदमय म्हणतात. मय म्हणजे प्राचुर्य, सगळं काय आनंदच आहे. तीच केवळ एकमेव आनंदमय अवस्था आहे. आणि बाकीचं काय, बाकीच्या सर्व अवस्था म्हणजे केवळ मृत्यू होय, म्हणजे दुःखमय या अर्थाने. म्हणजे हा विचार किती कठीण आहे, त्याला समजून घेणं, त्याचा संस्कार बनणं, तो रुजणं, हे किती कठीण आहे की नाही.
पण हे जमू लागेल त्यालाच म्हटलं इथे विश्वास की नाही. हे तुम्हाला पोचता येतं म्हणजे नुसती जरी कल्पना असली की आपल्याला त्याला निष्ठा म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम त्याला निष्ठा म्हटलं आहे. तुम्हाला जर कळलं की असं होऊ शकतं, आज प्रॉब्लेम असा आहे सगळ्या मानवजातीचा हा प्रॉब्लेम आहे, असं होऊ शकतं याची कल्पनाच ती आपल्याला, आपण त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही. कारण अगदी दुर्बळ होऊन गेलो, मेंदूने दुबळे होऊन गेलो आपण. हा मेंदू स्वामी म्हणतात ना, मेंदूच्या दुबळेपणाचा प्रकार आहे हा की नाही. आपण आपल्या मेंदूला अतिशय दुबळं बनवून टाकलेलं आहे की नाही. आणि त्यामुळे जे खरं आहे होऊ शकतं ते होऊ शकत नाही आपण म्हणतो, आणि जे होऊ शकतं पण होऊ शकून त्याचा विशेष काही फरक पडत नाही, त्याचा काही विशेष काही उपयोग नाही आहे, ते मग त्याच्या मागे आपण लागतो. पण हा फरक कळायला फार कठीण आहे. बाकीच्या सर्व अवस्था म्हणजे केवळ मृत्यू होत. मृत्यू म्हणजे याच्यात काही विशेष अर्थ नाही, दुःखमय अर्थाने म्हटला येते. आपले आजचे अवघे जीवन म्हणजे केवळ एक शिकण्याची शाळा म्हणता येईल. याचा उपयोग आहे, ह्या जगाचा उपयोग आहे. तर शाळेचा उपयोग असतो, आपण शाळेत जातो, शिकतो आणि बाहेर पडतो. तसंच जगात झालं पाहिजे. हे जग शिकण्यासाठी आहे, आत्मज्ञानी बनण्यासाठी आहे, ब्रह्मज्ञानी बनण्यासाठी, ईश्वराचं दर्शन करण्यासाठी आहे. कुठं आपल्याला किती सांगितलं तरी ते रुजत नाही, तो संस्कार बनत नाही, स्ट्रॉंग संस्कार बनत नाही. आणि जन्मभर त्यासाठीच प्रयत्न करायचे. सगळे शास्त्र त्यासाठीच असतात, श्रवण त्यासाठीच असतं, अध्ययन त्यासाठीच असतं. म्हणून म्हणतात की ते म्हणतात ना, ते श्रवणाद अपि यो नरहा, नुसतं जरी ऐकलं तरी होऊन जातं. ते पिचाती तरंतेव मृत्युम श्रुतिप्रायणा. ते काय त्यांचं काय कौतुक आहे, फक्त श्रवणपरायणा आहे की नाही. परायणा म्हणजे समर्पित आहे त्याला, तो फक्त ऐकतो, बाकी काय करणे. तेच अपि अतितरंती एव शब्द विना सुंदर आहे बघा. ते सुद्धा म्हणजे त्यांनी काही केलेलं नाही जास्ती विशेष, तरी पण त्यांचे पण गीतेमध्ये एक्सप्रेशन खूप आहे तसे की नाही. अतितरंती, नुसते तरंती नाही आहे, अतितरंती एव, अगदी नक्कीच. एव हा शब्द त्यासाठी वापरला जातो. नक्कीच अतितरंती म्हणजे संपूर्णपणे कशाला, मृत्यूला. इथे मृत्यू शब्द आला इथे आपल्या विवेकानंदांच्यामध्ये. इथे मृत्यू म्हणजे चूक की नाही. तुम्ही कुठेतरी मिस्टेक केली आहे, तुम्ही हुकले आहात, आपण हुकलं म्हणूया. तुम्ही करायला गेले कारण दुसरंच काहीतरी होऊन बसलं, हुकणं. मग तुम्ही दगड मारला कुठे, तिथे लागला नाही, दुसरीकडेच कुठे लागला की नाही. किंवा तुम्ही गोळी मारली, ती कुठे दुसरीकडेच लागली की नाही, त्या टार्गेटला लागलीच नाही. ती काय हे झाली, त्याला काहीतरी शिफ्ट झाली किंवा ते असं कुठेतरी झाली आहे की नाही. जर आपण ते कॅरम खेळतात ना, त्याला ना दुसरीकडे लागते ते काय म्हणतं हुकलं. ते असं आपण करायला गेलो की आणि दुसरं करत बसलो आणि आपलं सगळं हुकलो. मी आजचे आपले अवघे जीवन म्हणजे केवळ शिकण्याची शाळा म्हणता येईल. खऱ्या अनंत जीवनाचा लाभ करून घेण्यासाठी आपल्याला ह्या आजच्या टीजभरच्या जीवनाच्या पलीकडे आणखी एक शब्द आपला टीजभर. आता टीजभर म्हणजे काय, अगदी कणभर आहे की नाही, अगदी लघु छोटंसं थोडंसं आहे की नाही, फारच संक्षिप्त आहे की नाही. पण जेव्हा आपल्याला कळेल की हे याच्यात किती फरक आहे की नाही, आनंदमय म्हणतात फक्त तीच एक आनंदमय अवस्था आहे, बाकी सगळा मृत्यू आहे. तेच खरे खरे जीवन होय. त्याचा लाभ करून घेण्यासाठी शेवटलं वाक्य आहे, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आपण सर्वजण कमर कसून प्रयत्न करूया. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निभूत, ते वाक्य आहे गीतेमध्ये, उपनिषदामध्ये, कठोपनिषदामध्ये. मग ते इथे ते म्हणतात की याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे आपण मेंदूकडनं काम करून घेतो की नाही, आणि जितकं जमतं तितकं मेंदूकडून काम करून घ्या. इथे आत्मज्ञानाच्या बाबतीत आपण बोलतो आहे. आणि नाहीतर मग काय, व्याकुळतेने त्याला हाका मारल्यास त्याची प्राप्ती होते. दुसरा विचार आहे की नाही. आज तिला काहीतरी मग विचार करण्याची गरज नाही, पण त्याच्यातही विश्वास पाहिजे तुम्हाला. व्याकुळतेने हाका मारणं हा एक उपाय आहे. व्याकुळतेने हाका मारणं म्हणजे तुम्हाला ती गरज खूप आहे, त्याची अत्यंत तीव्र गरज आहे की नाही, ते तुम्हाला पाहिजेच आहे.
मग तुम्ही काय करता, समजा तुम्ही गेले आणि दरवाजा ठोठावतात आणि ठोठावल्यानंतर किंवा बेल वाजवली. आता आपण कल्पना करतो येईल आहे 10 सेकंद 15 सेकंद, येतच नाही. पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठवतो आपण की नाही. 4 मिनटं आपण 5 मिनटं दरवाजा ठोठवला, दरवाजा उघडतच नाही आहे. मग आपण काय होतो, सारखा दरवाजा ठोठवतो. आता आपला वाकूळ होऊन जातो. आपण एकदाचा केव्हा दरवाजा उघडतो असं होऊन जातं आपल्याला की नाही. सारखे हाका मारतो, इकडे बघतो, कोणी शेजारी म्हणतो का होय कुठे आहेत की नाही, घरी कुठे गेले आहेत. म्हणजे आपल्याला तो दरवाजा उघडला पाहिजे याची आपल्याला खूप असं आतून तीव्र इच्छा असते. एकदाच उघडला की मग आपण निश्चिंत होतो, चला उघडला एकदाचा. पण जोपर्यंत तुमच्या तोंडावर तो दरवाजा बंद असतो की नाही, तोपर्यंत तुम्ही व्याकुळ असता की नाही. व्याकुळता ही काय मनाची अवस्था आहे की नाही, दुसरं काही सुचत नाही तुम्हाला. कधी एकदाचा दरवाजा उघडेल असं होऊन जातं. मग व्याकुळतावर तुम्ही हाका मारता मारता काहीतरी घडतं की नाही. व्याकुळतेने हाका मारल्यास त्याची प्राप्ती होते. मग इथे म्हटलं भाराभर विषयी जाण्याची काही इच्छा नाही. भाराभर विषय म्हणजे काय, मग जे अनावश्यक आहे विषय ते भाराभार गोष्टी अनावश्यक नाही, तुमच्यासहित नाही आहे. आज भारतामध्ये हजारो वर्षांपासून एवढं साहित्य आहे, आध्यात्मिक साहित्य आहे. म्हणजे तुम्ही पुराण, इतिहास, महाभारत, रामायण हे इतिहास आहेत, पुराण हे लेजंड्स आहेत आणि म्हणजे तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान माणसापर्यंत पोचणं फार कठीण आहे. हे आपण तत्त्वज्ञानाचा विचार करतो. तत्त्वज्ञान म्हणजे काय, तत्त्वाचं ज्ञान आहे की नाही. तत् म्हणजे काय, तो म्हणजे काय, तर तत्त्व म्हणजे ते सर्वकालिक सर्वव्याप्त तत्त्व आहे. त्याला आपण तत्त्व म्हणतो. ईश्वर तत्त्व म्हणा, ब्रह्मतत्त्व म्हणा, काही म्हणा. आणि तुम्ही ते एकच आहे, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. म्हणजे भारतीय परंपरेप्रमाणे की नाही. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे तुम्ही ते अनुभव घ्या. तत्वम असी, त्याला तत्त्वज्ञान म्हणतो. की जे तत् आहे आणि तुम्ही त्वम आहात, त्यामध्ये काहीही भेद नाही, अभेद आहे, ते अखंड आहे. असं त्याच्यामध्ये कुठेच असं काही हे नाही, काही इथं संपलं आणि इथं सुरू झालं असं काही नाही आहे. ते एकच आहे, त्याला आपण म्हणतो तत्त्वज्ञान म्हणतो. मग आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल. समजून घेऊन त्याचा संस्कार निर्माण व्हावा लागेल आणि मग तुमचा अनुभव असेल. ही सगळी प्रक्रिया जरा लांबलचक आहे. मनुष्य परत्वे त्याच्यात फरक पडेल का, प्रत्येक मनुष्य वेगळा असतो. काही लोकांना पटकन जमेल, काही लोकांना भरपूर वेळ लागेल. त्यात सगळा उल्लेख शास्त्रामध्ये असतो. पण तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी प्रयत्न करायला वाव आहे. मग त्याच्यामध्ये दुसरा येतो लेजंड्स, रामायण, महाभारत आणि पुराणं. जे तत्त्वज्ञानात सांगितलं आहे तेच याच्यात सांगितलं असतं, दुसरं काही सांगितलं असतं की नाही. जे वेदात सांगितलं आहे, 4 वेदामध्ये, तेच उपांगामध्ये आहे, तेच दर्शनामध्ये आहे, तेच तुमच्या रामायण महाभारत, तेच तुमच्या पूजापाठमध्ये आहे. त्याला आपण रिच्युअल्स म्हणतो, पूजापाठ म्हणतो, कर्मकांड म्हणतो. त्यात त्यात काही फरक नाही आहे. फक्त तुम्हाला जे जमेल ते सांगितलं जातं. तुम्हाला पूजापाठ जमते, देवाला नमस्कार करणं जमतो, मग ते करा, नमस्कार करा, आहे की नाही. ते स्तुती करा, स्तोत्र करा, भजन करा, ते जे जमतं ते करा. म्हणजे मार्ग कितीही उत्तम असेल पण तो जमणार नसेल तर मग आपल्याला त्याचा काय उपयोग आहे. पण जमणार मार्ग तुम्हाला जमत नाही म्हणजे मार्गच नाही असं नाही आहे. मार्ग उपलब्ध आहे. तुम्ही या मार्गाने जा. श्रीरामकृष्ण म्हणतात ना, तुम्हाला गच्चीवर पोचायचं आहे, तुम्ही पायऱ्याने जा. त्यावेळी लिफ्ट नव्हती, पण आम्हाला लिफ्टने जा, नाही तर दोरीने जा किंवा बांबूने जा. असे कोणत्या तर जाऊन पोचा, तिथे कुठे छतावर जाऊन पोचा. ते महत्त्वाचं आहे. तुम्ही कसे पोचता हा भाग वेगळा आहे, कारण प्रत्येकाला साधनांची उपलब्धी वेगवेगळी असेल आहे. पण सगळेच मार्ग दाखवलेले आहेत नाही. म्हणून त्याला इथे म्हटलं आहे भाराभार विषय जाणण्याची गरज नाही. याचा अर्थ ते तुमच्या साईड नाही आहे, पण ते नसेल ना. आज जे आहे आपल्याकडे भार, आता समजा आपण शंकराचार्य साहित्य घेतलं, इतकं अद्भुत आहे ते, ऐके नाही, पण आपल्यासाठी नाही आहे. पण त्याचं सार मात्र आपल्यासाठी आहे की नाही, आहे की नाही. आपल्याला मोबाईल कसा बनला, याच्या आतमध्ये काय आहे आपल्याला काहीच माहीत नाही. याचं तत्त्व काय आहे, कॉन्सेप्ट काय आहे, कशाच्या आधारावर बनलेलं आहे, यंत्रणा काय आहे, चिप्स काय, काही माहीत नाही आपल्याला, आहे की नाही. पण याचा उपयोग आपण कोणी करू शकतो. याची बटनाची थोडी माहिती तयारी झाली आपल्याला. पण याचा अर्थ याचं काही माहीत असूनही नाही. काही लोकांना माहीत असायला पाहिजे, नाही तर निर्माणच होणार नाही आहे. म्हणजे असे काही लोकांना माहीतच पाहिजे की त्यांना याचा जसा
समजा एखादा प्रवासाला चाललो आहे आपण, मोठ्या प्रवासाला, तर आपला ड्रायव्हर जर मेकॅनिक असेल आहे की नाही, मग काही प्रॉब्लेमच नाही आहे. कारण की गाडी कुठं बंड पडली किंवा त्याचा टायर जर पंक्चर झाला किंवा काही झालं तर त्याला सगळंच येतं की तो पटकन बाहेर येऊन दुरुस्त करेल. आता त्याला जो मेकॅनिक नाही आहे, मोटर मेकॅनिक नाही आहे की नाही, पण त्याला थोडी जुजबी माहिती असतेच. थोडीफार टायर कसा बदलायचा, पंक्चर झाला तर थोडीफार माहीत असते. पण त्याला जर संपूर्णच माहिती असेल तर नक्कीच फरक पडेल की नाही. पण प्रत्येक ड्रायव्हरला, प्रत्येक जो गाडी चालवतो त्याला सगळीच माहिती नसते. चालतं, काम चालतं, यांनी कुठे अडत नाही याच्यामध्ये. तसंच इथे आहे. या सगळ्याच गोष्टींची गरज आहे. आपल्याकडे अफाट साहित्य आहे की नाही, आध्यात्मिक साहित्य अफाट आहे. ते जर नसतं तर तुम्हाला काही मिळणारच नाही शेवटी. जसं आपण म्हणतो ना की तुमचं जायकडे धरण पूर्ण भरलेलं असेल तरच तुमच्या नळाला पाणी नाही शक्यता आहे. ते जर थोडंसं रिकामं झालं असेल तर तुम्हाला पाणी कसं मिळणार. तुमची पाण्याची गरज फार थोडी आहे की नाही. पण तुमची थोडी आहे म्हणून तिथे तेवढंच पाणी असेल असं नाही. खूप पाणी असेल तेव्हा तुमच्याला, जसं ते म्हटलं आहे ना त्या व्याकरणशास्त्राविषयी येतो होता की तुम्हाला जर खूप माहिती असेल तर तुम्ही थोडी माहिती देऊ शकाल. शिक्षकाकडे थोडीशीच माहिती असेल तर तो किती माहिती पुरवणार. तुमच्याकडे भरपूर माहिती पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. तुम्हाला आवश्यकता नाही आहे, पण ती भरपूर माहिती तेव्हा असते. छोट्या माहितीमध्ये त्या भरपूर माहितीचं सार असतं. तर हे विचारांती आढळून येतं की मी नेती विचार आपण तर बघितला आता. आणि त्यानंतर भक्ती मार्ग, दोन्ही मार्ग आपण बघतो आहोत. सर्व चिन्मय, सर्व चैतन्यमय, चिन्मय धाम. आता धाम ही संकल्पना कशी आहे. धाम म्हणजे आपल्याला पक्कं माहीत असते. धाम म्हणजे काय, आपण चारी धाम म्हणतो. भारतामध्ये 4 धाम आहेत. धाम म्हणजे काय, धाम म्हणजे तीर्थक्षेत्र. क्षेत्र म्हणजे जागा की नाही, म्हणजे नक्की आहे, याची आपण कल्पना करू शकतो की नाही. चिन्मय म्हणजे काय, त्याचं चिन्मयत्व आहे म्हणून लोक तिथे जातात की नाही तिथे कशाला गेलं तर सर्व चैतन्यमय. आपण तिथे गर्दी करतो, रांगा लावतो, खूप गर्दी असते का, कारण तिथे त्या ईश्वराचा वास असतो. तो आपल्याला जाणवत नाही, स्पष्टपणे जाणवत नाही, पण आहे या विश्वासाने आपण तिथे जातो. कारण काय आहे, नक्की आहे, तो विश्वास आहे आपला, म्हणून तिथे जातो आपण, गर्दी करतो, त्याचा फायदा आपल्याला होतो. जसं मंदिरामध्ये आपण का जातो, कारण तिथं काहीतरी वेगळं आहे जे इतर नाही आहे, म्हणून आपण जातो. म्हणून श्रीरामकृष्ण काय म्हणतात तिथे की हे सगळंच भक्ताला त्याचा कृष्ण म्हणजे साक्षात चैतन्य. आपण गेल्यावेळी बघितलं होतं 3 आहेत. एक निर्गुण निराकार, दुसरं म्हणजे विश्वरूप दर्शन, 11व्या अध्यायात आहे. 10व्या अध्यायात त्याला म्हटलं आहे विभूती म्हटलं आहे. विभूती म्हणजे विशिष्ट त्याचं प्रकाश, त्या वस्तूमध्ये विशिष्ट प्रकाश. ही जागा सगळ्या जागा सारख्याच असतात, ब्रह्ममयच आहे. विशिष्ट जागेमध्ये विशेष प्रकाश असतो, त्याला विभूती योग म्हटलं आहे की नाही. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळे यज्ञ महान आहे सगळे, पण सगळ्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे, हा विभूती योग झाला आहे की नाही. स्थावरानाम हिमालय, स्थावर म्हणजे स्थिर पदार्थांमध्ये काय, स्थिर पदार्थ जगामध्ये खूप आहेत, पण या सगळ्यांमध्ये हिमालय मी आहे, त्याच्यात विशिष्ट काहीतरी आहे की नाही. यद्यद विभूतिमत सत्वम की नाही, जिथे विभूतिमत श्रीमत ऊर्जितमेव, जिथे चैतन्याचा विशेष प्रकाश आहे. यद्यद जिथे यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमत, 10व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, श्रीमत ऊर्जितमेव वा की नाही. आणि मम तेजोंस संभवम, माझ्या तेजाचं उत्पत्ती संभवम तिथे आहे. मग आपल्याला कुठं दिसते, पण आपला विश्वास आपल्याला दिसत नाही, कोणातरी दिसत असेल आहे, मी त्याच्या अनुभूतीवर आपला विश्वास तो सुद्धा फार महत्त्वाचा असतो. तसंच जग चालतं ना की नाही. प्रत्येक गोष्ट आपल्यालाच अनुभवाची असते, पण इतरांचा अनुभव आहे, आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे त्यांच्यावरच्या अनुभवावर आपला अनुभव आधारित असतो, त्यात काही बिघडत नाही आहे. इतकं जातं आपले आपले होईल आहे. नुसतं त्या विश्वासाने आपलं काय होतं, आपलं उद्धार होतो. आता इथे आहे, अनेकांनी श्रीरामकृष्णाला वंदन केले. कीर्तन संपल्यानंतर सर्वजण खाली बसले. अनेकांनी श्रीरामकृष्णांना वंदन केले.
प्रणाम केला सगळ्यांनी. आता श्रीरामकृष्ण मधून म्हणत आहे ईश्वराला प्रणाम करा. आता प्रणाम कोणाला चालू आहे? श्रीरामकृष्णाला प्रणाम करा. श्रीरामकृष्ण काय म्हणतात? ईश्वराला प्रणाम करा. आणि पुन्हा असंही म्हणत आहेत की नाही, तोच सर्व रूपांनी नटला आहे, फक्त एखाद्या जागी प्रकाश जास्त आहे. उदाहरणार्थ साधू की नाही, म्हणजे ईश्वर सगळीकडेच आहे. येन सर्वमिदं ततं, कुठे नाही असं नाहीच आहे. पण सामान्य लोकांना तो ईश्वर सगळीकडे आहे असं त्याचा अनुभव येत नाही की नाही, असला तरी दिसत नाही की नाही. मग कोणाला दिसत नाही का? असं नाही, आपल्याला दिसत नाही, अनुभवात नाही, म्हणजे आपण आम्हाला नाही ना, कुठेच नाही आहे. हा काही तर्क नव्हे की नाही. स्वामीजींनी त्यांना सुपरफिशियल सायंटिस्ट म्हटलं आहे की नाही. ही काही वैज्ञानिक वृत्ती नाही आहे की नाही, सुपरफिशियल आहे. ते म्हणतात आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही, आम्हाला सिद्ध करता येत नाही, म्हणून ती खोटी आहे. अरे हा काय तर्क झाला काय? तुम्हाला नाही समजत, नाही ठीक आहे, मला नाही समजत, कोणाला तरी समजत असेल. मला सिद्ध करता येत नाही, मग कोणाला सिद्ध करता येत नाही, मला अनुभव नाही, कोणालाच अनुभव नाही, हा काय तर्क झाला काय? याच्यामुळे युक्ती म्हटलं आहे. युक्ती म्हणजे तर्क आहे की नाही. माझी अनुभूती नाही, पण कोणाची तरी अनुभूती आहे ना, त्याला म्हटलं आहे श्रुती. श्रुती म्हणजे कोणीतरी अनुभव घेतला आहे. तुम्ही युक्तीचा उपयोग करून, लॉजिकचा उपयोग करून तुमचा अनुभव करून घ्या, त्याला म्हटलं आहे अनुभूती आहे की नाही. ते अनुभव अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या तिथं जाऊन पोचतं की. तो जो अनुभव आहे तुमचा होऊन तिथपर्यंत तुम्ही पोचाल की. अवसान म्हणजे परिणती, शेवटची अवस्था, त्याला अवसान म्हणतात की नाही. तिथपर्यंत ते पोचले तुम्ही पोचाल की, आहे की नाही. त्यात काय विशेष आहे? जग असंच चालतं ना, विज्ञान असंच चालतं. प्रत्येक गोष्ट काय आपण प्रयोग करून स्वतः सिद्ध करतो, शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे ती की नाही. पण कोणीतरी प्रयोग केलेला आहे, कोणीतरी सिद्ध केलं आहे, मग झालं की आपण म्हणतो की ठीक आहे आमच्यासाठी सिद्ध झालं आहे ते. आपण त्यावर काय करतो? विश्वास ठेवतो आणि ते खरी चूक पण असतं पुष्कळदा. ते सिद्धांत मग नवीन सिद्धांत म्हणले जातात, ते बरोबरच आहे की नाही. म्हणजे हे जुन्या सिद्धांत जरी चूक असले की त्याच्याच आधार घेऊन आपण पुढे जातो ना की नाही, ते बरोबरच आहे. पण इथे तसंच इथेही आहे. एकदा सिद्धांत मांडल्यानंतर ते सगळे तुमचे अनुभवाशी येऊ शकतात. आणि म्हणून ते म्हणतात आहे की तुम्ही देवाला प्रणाम करा, ईश्वराला प्रणाम करा. आणि पुन्हा असंही म्हणत आहेत की तो सर्व रूपाने नटला आहे, फक्त एखाद्या जागी प्रकाश जास्त आहे. त्याला विभूती म्हटलं जातं, त्याला विभूती म्हणतो. काही ठिकाणी प्रकाश जास्ती असतो म्हणून लोक अशा ठिकाणी जातात. त्याला आपण तीर्थयात्रा म्हणतो, देवाचं दर्शन म्हणतो, किंवा आपण त्याला एखाद्या वेळी जन्मजयंत्या असतात की नाही, पर्व असतात, उत्सव असतात की नाही, हे विशेष दिवस असतात. आपण जन्माष्टमी म्हणतो, महाशिवरात्री म्हणतो, रामनवमी म्हणतो. हे सगळ्या गोष्टी काय ते विशेष दिवस आहेत. ते विशेष एकादशी म्हणतो. या दिवसाला विशेष महत्त्व असतं. फक्त साधू, यावर तुम्ही म्हणाल की दुष्ट लोकही तर आहेत, वाघ सिंह देखील तर आहेत, हे खरे वगैरे वगैरे आहे की नाही. पण काही पाण्याने आंघोळ करता येते, काही पाणी प्यायला चालतं, काही पाण्याने पूजा होऊ शकते, आणि काही पाण्याने मात्र फक्त हातपाय धुता येतात. ते उदाहरण आहे की नाही. सगळीकडे देव आहे, परंतु ती अभेददृष्टी सामान्य माणसामध्ये नसते. तो एक वेदांती आला होता ना त्याच्यामध्ये दक्षिणेश्वरला, तेव्हा त्यांनी जे रे लंबोदर ते ज्याने काही स्तोत्रपाठ सुरू केला, त्यामुळे मंदिर हलायला लागलं तिथे. असं श्रीरामकृष्ण म्हणतात. इतकं त्याचा तो अगदी म्हणजे काय वेळा उन्मत्त सगळं दिसत होतं आहे की नाही. मग ते हृदय त्याच्या मागे गेला. तो काय तुम्ही ज्ञानी आहात काय? तो धोमी ज्ञानी आहे की नाही. ते पुन्हा जरा विटा मारला आहे, ते तो पुन्हा हृदयाच्या मागे लागला. मला सांगा काहीतरी. त्यामुळे हे जे गटारातलं पाणी आहे ना आणि ते गंगेतलं पाणी, तुम्हाला तो दोन्ही एक वेळ वाटेल ना, मग ते तो ज्ञान होईल. म्हणजे अभेद आहे ते. आणि तो पटकन चालला गेला, गायब झाला, कुठे गुप्त होऊन गेला, दिसलाच नाही मग पुन्हा. म्हणजे काय ते अभेददृष्टी आहे, हे सत्य आहे. इथे कुठेही भेद नाही आहे की नाही, कुठेही भेद नाही आहे. पण ते भेद नाही आहे, आपल्याला सगळं भेदच दिसतो आहे ना, भेद सोडून दुसरं काहीच दिसत नाही आहे. मग अशा वेळी जिथे जास्ती प्रकाश आहे देवाचा, यद यद विभूतिमत सत्वम, सत्व म्हणजे पदार्थ, जिथे पदार्थ व्यक्तीमध्ये विभूती विशेष काहीतरी आढळतं, तिथे तुम्ही म्हणतात ईश्वराला प्रणाम करा, म्हणजे याला नमस्कार करा आहे की नाही. एकच आहे दोन्ही. आपल्याला नाही जमत, जे जमतं ते करा
जे जमतं ते तिथूनसुद्धा आपल्याला जे एक तर दोन होईल आहे, एक तर जमत नाही ते जमायला लागेल, नाही जमलं तरी जाऊन पोचाल तुम्ही. अतितरंती एव, नक्कीच आहे की नाही. अतितरंती एव मृत्युम श्रुतिपरायणा, काही ना काही होईल. हा सगळाचा गोषवारा जो आहे की नाही, विश्वास, या सगळ्या गोष्टी मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी होईलच, नक्कीच होईल. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी ना काहीतरी होईलच आहे की नाही. म्हणून त्याला काय म्हणतात, अवतार पूजा किंवा गुरुपूजेसाठीच असते की नाही. ते म्हणणारे होईलच, तुम्ही काळजी करू नका की नाही. त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे व्यपाश्रया, हा सुंदर शब्द आहे, पुष्कळ झाला आहे. व्यपाश्रया की नाही. तुम्ही जर आश्रय घेऊन, भरोसा घेऊन, भगवंतावर भरोसा टाकून जर तुम्ही केलं की नाही, तर तुम्हाला नक्कीच ते परमपद मिळेल आहे की नाही. तुम्हाला जर तुम्ही व्यपाश्रया, तुम्ही भगवंताचा आश्रय घेऊन, हां इथे आहे सर्व, आता शेवटला आहे आपण सांगू. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयाः. सर्व कर्माणी अपि, सगळ्या प्रकारची कर्म करून सुद्धा, अपि शब्द म्हणजे सुद्धा. आता सर्व म्हणजे सर्व. आता तिथे सर्व कर्माणीचा अर्थ किती अद्भुत केला आहे बघा. शंकराचार्य म्हणतात भाष्य करताना, सर्व कर्माणी अपि म्हणजे प्रतिषिद्धानी अपि. प्रतिषिद्ध म्हणजे काय, जे तुम्हाला म्हटलं आहे करू नका, हे चुकीचं आहे, बरोबर नाही आहे, ते वाईट आहे, ते करून सुद्धा असा अर्थ गीतेमध्ये सांगितला नाही आहे. पण शंकराचार्य म्हणतात त्याचा अर्थ तो आहे. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो म्हणजे करता तुम्ही, पण एकच अट आहे, मद्व्यपाश्रय, माझा आश्रय घ्या, माझा आधार घ्या. व्यपाश्रय म्हणजे माझा आधार घ्या, माझा भरोसा ठेवा की नाही. कारण माणूस जेव्हा तुम्ही मायेच्या राज्यात येतो त्यावेळी सर्वच काही बरोबर होत नाही, चुकीचंही होतं. म्हणून त्याला म्हणतात प्रतिषिद्धानी अपि की नाही. सर्व कर्माण्यपि प्रतिषिद्धानी अपि. प्रतिषिद्ध शब्द मराठीमध्ये आहे, कमी वापरला जातो आजकाल. प्रतिषिद्धानी अपि म्हणजे ज्या गोष्टी करू नका असं सांगितलं आहे त्या गोष्टी केल्यानंतरसुद्धा, याचा अर्थ प्रतिषिद्धानी कर्म करा असा होत नाही आहे, पण झाल्या तरी तुम्ही देवाचा भरोसा ठेवून, देवा आपला आहे, जसं लहान मुलं असतात, आईचा वडिलांचा त्यांचा भरोसा असतो. मद्व्यपाश्रया, हा व्यपाश्रय शब्द किती पुष्कळ येतो. मत्प्रसादाद अवाप्नोति, काय सुंदर आहे बघा की नाही. माझी कृपा होईल तुमच्यावर, माझी दया, माझी अनुकंपा, मत्प्रसादात की नाही. जिथे अहंकाराचा पूर्णपणे नाश झालेला आहे. नाम तुम, अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवला आहे. मत्प्रसादात म्हणजे तुम्ही तुमच्या पापाचा विचार करत नाही, पुण्याचा विचार करत नाही, उचितचा विचार करत नाही. आई तू घे तुझं पाप, तुझं घे पुण्य, तुझी घे शुची, तुझी अशुची, हा घे तुझा धर्म, हा घे तुझा अधर्म. हे फार सुंदर आहे ती प्रार्थना आहे याच्यामध्ये श्रीरामकृष्णांची. मला तुझी शुद्ध भक्ती दे, म्हणजे त्याला म्हणतात व्यपाश्रय. तुझा भरोसा आहे, बाकी कशाचाच भरोसा नाही. मा तुम्हार कोणी आम्हार किंवा तू सोड मला दुसरं कोणीच नाही आहे. ही भक्तीची परमावधी आहे, दुसरं टोक आहे की नाही. मला दुसरा कशाचाच आधार नाही. मी ज्ञानही नाही, भक्तीही नाही, साधन भजन पूजनही नाही आहे की नाही. मी कशाचाच आधार घेत नाही, सगळं करतो आहे जसं जमेल तसं, पण त्याचा मी आधार घेत नाही आहे. कारण आधार घेतला आहे तो अहंकार होईल आहे. मी हे करतो आहे, मी ते करतो आहे की नाही, मी वाईट करतो आहे, पण मी सोकळ अध्यात्म करतो आहे, त्याचा आधार घेऊ नका, कारण तो अहंकार आहे की नाही. जसं चांगलं 1400 वर्ष जगला, त्यांनी भरपूर तपस्या केली, पण त्याचा आधार घेतला त्याने, तो व्यपाश्रय नाही आहे. आधार फक्त देवाचाच घ्या. मत्प्रसादात अवाप्नोति, मग माझी प्रसन्नता तुम्हाला जे मिळेल ना, माझ्या कृपेने मिळेल. तुमच्या कर्माने नाही, तुमच्या प्रारब्धाने नाही, तुमच्या परिश्रमाने नाही, तुमच्या पुरुषार्थाने नाही. कारण तिथे आलं की तुमचा अहंकार आलाच, मी केला अहंकार झाला, आणि तिथे भेदबुद्धी आलीच. हे ज्ञान भेद प्रवृत्ती निवर्तक आहे की नाही. तिथे भेद पूर्णपणे पुसला जातो, ती अवस्था. शाश्वतम पदम अव्ययम म्हणजे शेवटची अवस्थाला पूर्णता म्हटलं आहे. सुंदर आहे. शाश्वतम पदम म्हणजे स्थानम, पदम अव्ययम ज्याचा आपण
चर्चा करतो आहे. ही जी शेवटची अवस्था आहे पूर्णतेची, त्याला आपण ब्रह्मत्व प्राप्ती म्हणा, आणखी काही म्हणा, काही म्हणा, बरेचसे शब्द आहेत. गीतेमध्ये ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे वगैरे वगैरे बरेच शब्द आहेत त्याला. 40-50 तरी शब्द आहेत त्याच्यामध्ये, गीतेमध्येच आहे. ते सगळे तुम्हाला मिळेल. शाश्वत आपनोती, आपनोती म्हणजे प्राप्त होईल आहे तुम्हाला. काय शाश्वतम, शाश्वत म्हणजे सार्वकालिक की नाही, नेहमीसाठी की नाही, म्हणजे अनंत काळासाठी. अनंत काळाची काही संकल्पना असेल तर की ते आपल्याला कल्पना करता येत नाही अनंत काळ म्हणजे काय, पण ते असेल तर सर्व काळासाठी काय झालं आहे, शाश्वतम पदम स्थानम, आणि ते काय अव्ययम पदम स्थान म्हणजे अविनाशी पद तुम्हाला मिळेल आहे. अव्यय म्हणजे अविनाशी. ते अविनाशी पद तिथं तुम्ही नाहीच आहात. मग जन्म नाही तिथे मृत्यू नाही, त्याला म्हटलं आहे काय, संसार निवृत्ती, दुःखाचा संपूर्णपणे निराश होईल आहे आणि संपूर्ण आनंदमय असतं. म्हणजे दुःख हा कधीच होणार नाही, दुःख संपूर्णपणे संपेल. कारण शास्त्र अध्यात्म म्हणजे भारतीय शास्त्रात मला सांगतात दुःखाची पूर्णपणे निवृत्ती, आनंदाची संपूर्ण प्राप्ती, हे दोन उद्देश सगळे दर्शनं सांगतात. त्यांचा थोडाफार फरक असेल प्रेझेंटेशनमध्ये, पण दोन गोष्टी नेहमी सांगतात. आमचं दर्शन तुम्हाला दुःखापासून पूर्णपणे मुक्त करेल. जर आपण डॉक्टरकडे गेलो तो कशासाठी जातो, तो आपला प्रॉब्लेम असतो आम्हाला मुक्त करतो, ठीक आहे, त्यासाठीच आपण डॉक्टरकडे जातो, वकिलाकडे त्यासाठीच जातो. तसंच इथे दुःखापासून पूर्णपणे निवृत्ती म्हणजे निराश, तेव्हा नाश होईल आहे, संपूर्ण नाश होईल आहे. आणि आनंदाची, तो आनंद म्हणजे हा आनंद, आपण जो आनंद तो नाही म्हणत, त्याला आनंद म्हणत नाही. शास्त्रामध्ये त्याला आनंद म्हणत नाही आहे, त्याला दुःख येऊ नये यावे म्हटलं आहे. ते दुःख निर्माण करणारा आनंद आहे तो 5व्या अध्यायामध्ये गीतेच्या. हा आनंद म्हणजे त्याला म्हणतात निर्भेळ आनंद आणि कधीही न संपणारा आनंद. ती संपूर्ण आनंद, इथं आपण आता वचनामृत आपल्या ती संपूर्ण आनंदमय अवस्था आहे असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे. ती संपूर्ण आनंदमय अवस्था आहे. आनंदमय म्हणजे तिथे फक्तच आनंद असतो. जे दुःख असतं ते शारीरिक मानसिक असतं, ते तुम्हाला तुमच्या जीवनाला व्यापत नाही आहे. आज आपल्या जीवनाला व्यापून टाकलं आहे. तुमच्या जीवनाला व्यापणारं दुःख सत्यावर आधारित, सुख सत्यावर आधारित, म्हणून त्याला स्वामींनी आनंदमय अवस्था म्हटलं आहे. म्हणून ते 5 कोशामध्ये शेवटचा 5वा कोश आहे आनंदमय कोश आहे तो की नाही. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि शेवटी आहे आनंदमय कोश, जिथे फक्त आनंद आहे. म्हणजे तिथे फक्त तुमचं ब्रह्माचं निकटत्व आहे की नाही, ब्रह्माचा संस्पर्श आहे. तिथे गीतेमध्ये ब्रह्मसंस्पर्श म्हटलं आहे की नाही. ब्रह्माचा नीट पूर्णपणे संस्पर्श म्हणजे अगदी पूर्ण जवळीक आहे. स्पर्श संस्पर्श की नाही, सम्यक स्पर्श. ब्रह्माचा अत्यंतम सुखमश्नुते म्हटलं आहे. अत्यंत, आता काय बोलणार, अतिशय अक्षय सुखमश्नुते म्हटलं आहे. अत्यंतम सुखमश्नुते ही संकल्पना कशी आहे की ती आम्हाला फक्त ते आपल्याला त्या ह्याच्यातून समजून घ्यावी लागेल, त्या शब्दांतून समजून घ्यावी लागेल. त्यामुळे तो संस्कार बनला पाहिजे. त्यानंतर मनुष्य मग हळूहळू त्याची ती प्रवृत्ती निर्माण होते. नाहीतर प्रवृत्ती निर्माण होत नाही आहे की नाही. साधन म्हणजे आपण जे करतो ते ठीकच आहे, परंतु ती प्रवृत्ती, तो स्वभाव बनला पाहिजे आपला. मग हळूहळू माणूस त्या दिशेने काय करतो, आपला प्रवास करतो. पुढच्या रविवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं श्रीसाई. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.